अंबाजोगाई अहमदपूर 548B या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी तडे जाऊन भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. महामार्गावर पडलेल्या भेगामुळे विशेषतः 2 चाकी व 4 चाकी वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून आपली वाहने चालवावी लागत आहेत. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अंबाजोगाई अहमदपूर नॅशनल हायवेवरती B48 वर उभे आहेत. ही रोडची अवस्था आहे साहेब. या बातम्या करून प्रशासनाला कुठलीच जाग येत नाही. या बाबतीत आपलं म्हणणं काय? अंबाजोगाई ते अहमदपूर रस्ता माननीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी भरपूर निधी देऊन रस्ते केले, परंतु या रस्त्याची दर्जा आज असा खालावलेला आहे की या रस्त्यावर जवळजवळ अंबाजोगाई पासून अहमदपूर पर्यंत जवळजवळ 5000 भेगा पडलेल्या आहेत. या रस्त्याचा दर्जा अतिशय निकृष्ट झालेला आहे. हा रस्ता अशा ठिकाणच्या भेगा जवळजवळ अहमदपूर पासून अंबाजोगाई पर्यंत जवळजवळ 5000 असतील आणि अंबाजोगाई पासून मानसुंदापर्यंत जवळजवळ 5000 असतील. अशा 10000 भेगा या रस्त्याने पडलेल्या आहेत आणि हा पूर्ण रस्ता जो आहे तो पूर्ण जम्परिंगचा रस्ता झालेला आहे. समोर आम्ही वारंवार या कार्यालयाचे अधिकारी माननीय कुलकर्णी साहेब, माननीय ससाने साहेब आणि या रस्त्याचे गुत्तेदार माननीय दिलीपजी माने साहेब लातूरचे यांना वारंवार फोन करून कॉन्टॅक्ट करून या रस्ता सुदृढ करण्यासंदर्भात सूचना केल्या, परंतु त्यांनी गेंड्याच्या कातडी पांघरून बसल्यामुळं त्यांनी हे झोपीचं सोंग घेतलेलं आहे. परंतु या रस्त्यावर आतापर्यंत 100 ते 150 लोक आता मृत्युमुखी पडलेले आहेत. या लोकांच्या जीवाशी खेळलं जात आहे. माझी माननीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती आहे की आपण एकदा अहमदपूर पासून मांजरसुंब्यापर्यंत या रस्त्याच्या कामाची व्हिजिट स्वतः बायकार करावी आणि मग आपण दिलेल्या हजारो कोटी रुपये निधीचं काय सोंग झालंय हे आपण स्वतः आखो देखा पाहावं, ही माझी माननीय नितीन गडकरी साहेबांना विनंती आहे. आणि हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून द्यावा, ही माझी प्रशासनाला विनंती आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या बेधडक मराठी या न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.